जिल्हा कराच्या मागे होती। प्रत्येक ग्रामीण क्षेत्राला, ग्रामीण गावाला, ग्रामीणच्या रोडाला पानदान रस्त्याच्या माध्यमातून मोठे मोठे रोड बनवण्याचे मागे होती। फिनी मिल सारख्या अजून कंपन्या आणण्याचे मागे होती। संत्र्याचा एवढा मोठा बेल्ट चांदूर बाजार अचलपूर मतदारसंघामध्ये असल्यानंतर एक कंपनी 100 लोकांच्या रोजगारांसाठी त्या सुपारी बहादूर आणू शकला नाही। आणि त्या कंपनी आणण्याचे मागे मी होती की या मतदारसंघामध्ये जे शेतकरी, जे शेतमजदूर आहे, जे बेरोजगार मुलं आहे, त्यांच्या भविष्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्याकरिता मी काम करण्यासाठी निघाली होती। पण काही बेईमान लोक आहे ना, घरात राहून घरचे लोकांच्या पाठीत खंजर खुपसणारे गद्दार तो हेच ना भैया। और मैं आप लोगों से आज हाथ जोड़ के सिर्फ इतनी विनंती करायला आली आहे की ज्या मतदारांनी मला साथ दिली, जे मला माझ्यावर, माझे कामावर विश्वास मानून जे मला मतदान ज्या लोकांनी केलं, एक विकास करणारा व्यक्ती, एक महिला म्हणून जेव्हा मी बाहेर पडली घरातून, तर ते मी माझ्या जिल्ह्याला डोक्यावर घेऊन त्या पार्लमेंटमध्ये आवाज उचलण्याचं काम केलं, प्रत्येक गोष्टी तिथे केल्या। पण त्याला थांबवण्याचं काम काही बेईमान नेत्यांनी केलं। तर मी माझ्या सगळे मतदारांना एक विनंती करणार आहे की आपल्याला त्या सुपारी बहादूरचा हिशोब करायचा की नाही, करायचा की नाही? किती मोबाईल आहे सगळ्यांनी हाती वरती काढा बरं। मोबाईल आहे का सगळ्यांच्या हाती? हात वरती करून सांगा बरं, माझे कोणकोणते भाऊ त्या सुपारी बहादूरचा हिशोब करणार आहे? हात वरती करा। जर अजूनही सगळ्यांनी लाईट चालू करा, मोबाईल असेल तर लाईट चालू करा, फ्लॅश जर असेल तर सगळ्यांनी चालू करा फ्लॅश। जर कोणी हात खाली ठेवत असाल तर ज्या दिवशी मी पडली आणि त्याचा जल्लोष काही लोकांनी केलं, तर त्या चांदूर बाजारची घटना आठवून करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।